प्रक्रिया निष्पक्ष करा, नाहीतर निवडणुका नकोत. उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे ही मागणी केलेली आहे. आमच्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी, उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. न्यायालयाकडे ही मागणी करण्यात आलेली आहे. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदले. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही. त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते. आम्हाला त्यांनी सांगितले की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत. म्हटलं विचार करून चालणार नाही, या गोष्टी होता कामा नये.